नाही का. परंतु काय सांगितलेलं आहे, हा भूकंप झाला की काय होतं, तर 10 सेकंदात काय होतं, प्रचंड अशा प्रकारचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या घटना घडतात. नाही का. 10 काय होतात, मजल्याच्या इमारती कोसळतात, प्रचंड मोठमोठी धरणंसुद्धा फुटतात, महापूर येतात. एवढंच नाही तर सुनामी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या समुद्रामध्ये प्रचंड वादळ निर्माण होतं, भूकंप. तशा प्रकारे आता हे जे ऐकतो आपण, तर आपल्यालासुद्धा आश्चर्याचे धक्के बसायला पाहिजे. आपण आत्तापर्यंत आपण जगात कुठं आपल्याला हे ऐकायला मिळतं का? हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. आणि हेच ज्ञान काय करतं, आपल्याला उच्च पदावर, साधी गोष्ट नाही, याची किंमत कुणी करावी, याची किंमत करता येत नाही. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली या जगा. अहो, ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे की ह्या सगळ्या जगाला, आता सगळं जग आलं, सगळे देश आलं, सगळे माणसं आली, पशुपक्षी आली, सगळे, या सगळ्यांचं, सगळ्या जगाचं त्रिभुवनाचं कल्याण करणारी कोण आहे? कोण आहे कल्याण करणारी? तर श्रुती माऊली म्हणतात. काय म्हणतात त्याला? ती काय करतात, तिच्यासारखी माऊली दुसरी नाही. ही समर्थ माऊली आहे. आणि ही माऊली काय करते, आपल्या दुःखातून बाहेर काढते. नाही श्रुती परवती माऊली या जगा. आणि म्हणून अहितापासून काढते आणि हित देऊन वाढविते. आपलं धोक्यापासून ती काय करते, आपलं रक्षण करते, संकटापासून आपलं रक्षण करते. आणि आपल्याला काय करते, सुखामध्ये, सुखानंदामध्ये आपल्याला ती काय करते, स्थापित करते. नाही का. अशा सुखाकडे घेऊन जाते, दुःखातून ती बाहेर काढते. आणि म्हणून आता आपण म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. या दोनच ओळीमध्ये काय सांगितले. म्हणून साधू संत माई बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहीर, जी केले कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसला शुद्ध झाले कलेवर, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, आणि नाचत प्रेमछंदे पावलो पंढरी पेठ. साधी गोष्ट आहे का? म्हणून संतापेक्षा मोठं या जगामध्ये कोणीच नाही. संतांची किंमत ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. त्रिभुवनात संता इतकं मोठं कोणीच नाही. संता इतकं दयाघन, संता इतकं ज्ञानी, का ऐश्वर्य संपन्न, इतकं महान प्रतापी, ज्यांना डोळे झाकून शरण जावं, ज्यांच्यावर आपले प्राण अर्पण करावेत, नाही का, असे कोण असतात जगामध्ये? तर संत असतात. म्हणून देवाधिकांनी सुद्धा काय केलं, तर संतांचे पायाची सेवा केली. मोठमोठ्या प्रभू रामचंद्र साक्षात प्रभू रामचंद्रांनी काय केलं, श्री वशिष्ठांची सेवा केली, त्यांच्या चरणांची सेवा केली. भगवान श्रीकृष्णाने काय केलं, सांदीपनी ऋषींच्या चरणांची सेवा केली, त्यांच्या आश्रमामध्ये लाकडं वाहण्याचं काम केलं, नाही का. आणि म्हणून देवाधिकांनी सुद्धा काय केलं, तर आपल्या गुरु माऊलीची सेवा केली. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय करतात, तर आपल्या गुरु माऊलींचंच वर्णन करतात, त्यांना शरणागती करतात. ते सगळ्या जगाला बाजूला सारतात आणि आपल्या गुरु माऊलीकडे ते एकनिष्ठ भावाने, अनन्य भावानं जातात. कारण काय, तर तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणून तेच आपलं काय करतात, तर तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली या मज वाहतील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आपण थकलो, भागलो, कंटाळलो, मार्ग सापडला नाही, चाचपडत राहिलो, कष्टी झालो, अडखळलो, तर ते काय करतात, आपल्याला कडीवर घेतात संत माऊली. आणि आपल्याला
त्या विघ्नातून बाहेर काढतात आणि आपला प्रवास, आपला चिरंतनाचा जो प्रवास आहे तो प्रवास सुकर करून देतात. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, त्यांचं वर्णन कसं करावं, नाही का, त्यांचं वर्णन कसं करावं, त्यांचं वर्णन सुद्धा करता येत नाही. मग आता विचार करा आपण इथं येतो कशा करता येतो. अहो किती एकनिष्ठ भावानं आपल्याला ह्या ज्ञानाचं महत्त्व, नाही का, सत्संग ही ज्ञानाची, भक्तीची आणि आपल्या अत्यंत सुखाची काय आहे, जननी आहे, नाही का, अत्यंत सुखाची जननी आहे. म्हणून म्हटलेलं आहे, विचार करा, बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे, तैसे अहममतेचे लवड सवडी, मातेनं पावतीचं बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळत ठेली. किती आघात ज्ञान. एक एक ओवीमध्ये एका ओवीची किंमत काय, एका अक्षरात ना क्षमाचा रमाकांत, एक अक्षर म्हणजे साक्षात त्रिभुवनात मावणार नाही असा ज्ञान घेऊन सामर्थ्य संपन्न, नाही का, असा तो सामर्थ्य संपन्न अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. म्हणून हे ज्ञान नाही, हे ज्ञान साधन नाही. जगामध्ये सगळं काही मिळेल, परंतु हे ज्ञान संताविन प्राप्ती नाही. हे ज्ञान कुठं, ते ज्ञान पैगा बरवे, मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. संताया भजावे, जे ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा दारवंटा, मग स्वाधीन करी सुबटा ओळगोणी, तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग ते काय करतात, आपली इच्छा पूर्ण करतात. आपल्याला अशांत आपण होतो तर आपल्याला शांत करतात, नाही का, आणि तृप्त करतात, आपल्याला निरीच्छ करून टाकतात, कसली इच्छाच राहून देत नाही. परिपूर्ण सुखाच्या राशीवर ते आपल्याला लोळायला प्रवृत्त करतात. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आता सांगितलं, बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गळीता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. तोंडामध्ये अमृत आहे. तोंडामध्ये काय आहे, अमृत त्याचा घोट घेतला, तोंडामध्ये अजून अमृत आहे, परंतु समोरचं गटार पाहिलं आणि त्या गटाराचा मोह निर्माण झाला आणि तोंडातलं अमृत बाहेर फेकून दिलं आणि त्या गटारातलं पाणी प्यायला गेला, नाही का. म्हणून काय म्हटलेलं आहे, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे, नाही का. गळ्यामध्ये परीस होता. काय होतं, गळ्यामध्ये परीस होता. आणि तर अशी भ्रामक अशा प्रकारचा शिंपला चांदीच्या रूपाने दिसला. तो गळ्यातला परीस तोडून टाकला. कशा करता, त्या भ्रामक अशा चांदीच्या शिंपल्यासाठी, नाही का. म्हणून माऊली म्हणतात, संत महात्मे म्हणतात, नाही का, ते काय म्हणतात, अहममतेची लवड सवडी, मातेनं पवतीचं बापुडी. म्हणून स्वार्थासाठी, मीपणासाठी, अहंकारानं, मूर्खपणानं ते काय होतात, तर स्वतःचा आयुष्याचा सत्यनाश, सर्व नाश करून टाकतात आणि महाभयंकर दुःखाला प्राप्त होतात. आणि म्हणून ते मला शरणच येत नाहीत. वरवर भजन करू नका, नाचा याची एकच गाई, उडती तटातट चलमना झटपट, शोधकर पटपट, नाही तर लटपट रे बा लटपट. आणि म्हणून एकदा सांगितलं परवा, तर तोंडातून गेलेला शब्द, भात्यातून सुटलेला बाण आणि निघून गेलेली वेळ, या तीन गोष्टी परत मिळत नाहीत. त्याचप्रमाणे निघून गेलेली वेळ, ही वेळ साधायची असते. काय करायची असते, सर्वस्वावर पाणी सोडून सगळं पायदळी तुलवून काय करावं लागतं, या आत्मज्ञानासाठी साधू संतांना शरण जावं लागतं.
आणि मग तीच माझे हित करीती सकळ. मग ते काय करतात, आपलं सगळ्या प्रकारचं संपूर्ण हित ते करतात, काहीच कमतरता राहून देत नाही. आणि म्हणून आपण इथं येतो कशाकरता, तर त्या आत्मज्ञानासाठी. करमणूक म्हणून येत नाही, माझ्या आजा म्हणून येत नाही, कीर्तन प्रवचन शिकण्यासाठी येत नाहीत, भजन करून त्या अभंगाच्या चाली शिकण्यासाठी आपण येत नाही. तर तो काय आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो परमात्मा, त्याच्या प्राप्तीसाठी, आपल्या कोटी जन्माचं साफल्य करण्यासाठी, महाभयंकर दुःखातून बाहेर पडून तर परम शांतीला प्राप्त होण्यासाठी आपण या ठिकाणी येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण कशासाठी येतो, तर भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला राजा व्हायचा आहे, म्हणून तो भिकारी एखाद्या ठिकाणी जावा, नाही का. डॉक्टरकडे जातो, त्याला महाभयंकर अशा प्रकारचा कॅन्सर झालेला आहे, त्या कॅन्सरमधून बरं होण्यासाठी तो काय करतो, डॉक्टरकडे जातो, नाही का. आणि मग डॉक्टर त्या पेशंटला बरं करतो. कशाने बरे करतो, डॉक्टर पेशंटला बरं करतो, कशाने बरं करतो, डॉक्टरने बरा करीत. डॉक्टरचं ज्ञान हे काय करतं, पेशंटला त्याचा आजार आणि दुःख घालवतं, आणि त्याला आजार घालवतं आणि आरोग्य देतं, आणि त्याला सुख देतं, दुःख घालवतं. डॉक्टरचं ज्ञान हे करतं. तशा प्रकारचं साधू संतांच्या जवळ जे आत्मज्ञानाचा काय आहे भांडार, आत्मज्ञानाचं भांडार, सामर्थ्य, असं काय केलं असतं आपण, दुसरं हाय हाय करीत बसलो असतो, त्या बाळाकडे आपण नुसतं पाहत बसलो असतो, ते बाळ ओरडत राहिलं असतं, आणि आपण काय केलं असतं, तर आपण नुसतं आपल्याजवळ सुद्धा रडण्याशिवाय काही नव्हतं. तशाच प्रकारे ह्या जगातली दुःख माणसाला प्रचंड वेदना देतात, आणि या महाभयंकर वेदनातून बाहेर काढण्याचं काम तर संत महात्मे ते आत्मज्ञान करतात. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या, सुगरण म्हणजे बाई म्हणजे सुगरण नाही, काळी गोरी नाही का, भारी साडी घातलेली ती बाई सुगरण नाही. त्या बाईचं जे ज्ञान असतं स्वयंपाकाचं तयार, उत्कृष्ट स्वयंपाक करण्याचं जे ज्ञान, तर त्याला काय म्हणायचं, तर ती सुगरण असते, ते ज्ञान. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, तर इथं आपण तर ते आपण स्वतःचा आपण पाहता विचार केला मागा, ते आपण ऐकलं, किती जबरदस्त ज्ञान अशा प्रकारचं. आणि म्हणून काल आपलं तिथं कार्यक्रम झाला, तिथं सांगितलं की जगामध्ये ओतप्रोत अखंड एक रस सर्वत्र, आकाश व्यापून खालीवर मागं पुढं इकडं तिकडं सर्वत्र तो हरी परमात्मा भरलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सगळी घरदार दिसत असली, इथं मातीचा कणसुद्धा निर्माण झाला नाही, परंतु आपल्याला असंख्य घरं दिसतात, शेतं दिसतात, असंख्य गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु शास्त्र तर सांगते इथं मातीचा कणही उत्पन्न झालेला नाही, कशाची उत्पत्ती झालेली नाही, परंतु ते आपल्याला भ्रमाने दिसते. आणि म्हणूनच जग हा भ्रम आहे. मग सत्य काय आहे, तर अखंड एक रस ओतप्रोत भरलेला परमात्मा, जसं आकाश सर्वत्र आहे. आणि म्हणजे पहा, गगन जेवढे जैसे पवन गगने तेवढाच असे, सहज हलविल्या वेगळा दिशे एरवी गगनतेची तो, नाही का. ये भूतजात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभाषे काही, निर्विकल्पी तरी नाही ते तमी मीच मी आगवे. हे कळायला पाहिजे आपल्याला. हे जर कळलं नाही तर त्याला अज्ञानी मूर्ख समजावं. ह्या ओव्या आता सांगितलं, ह्या ओव्या ज्याला कळल्या तो कसा आहे, शहाणा आहे, जिज्ञासू आहे, बुद्धिमान आहे, आणि त्याच्याजवळ आपल्या काहीतरी करण्याची प्रचंड धमक त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे आपल्याला समजलं पाहिजे, नाही का. मग काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आता म्हणूनच जे दिसतंय ते दृश्य मुळातच नाही, कारण कशाची उत्पत्ती झालेली नाही. इथं फक्त एक रस ब्रह्म आहे, नाही का. एक रस आपण पाहतो, तसं पाहिलं तर वाळवंटात शिंपले आहेत, परंतु ते शिंपले दिसत नाही, ते आपल्याला चांदीचे तुकडे दिसतात.
त्या प्रकाशामध्ये, चंद्रसूर्याच्या प्रकाशामध्ये ती शिंपले आहे ते शिंपले रूपाने दिसत नाहीत, तर ते चांदीचे तुकडे, चांदीचे शिंपले आपल्याला दिसतात. आपल्याला असं वाटते चांदीचे आहेत सगळे, परंतु चांदी नसते. चांदी तिथं उत्पन्न झाली नाही, परंतु आपल्या भ्रमाने दिसते, नाही का? तसं जग आपल्या भ्रमाने दिसते. दिसणारं जग सत्य नाही, दृश्य मुळातच नाही. हा परमार्थातला महान सिद्धांत आहे. याला ज्ञान म्हणतात. आणि ज्याची बुद्धी हे पेलवते, तर त्याला समहात्मा सुदुर्लभ हा तो सर्वश्रेष्ठ महात्मा आहे. हे ज्ञान बुद्धीनं पेलवता आलं पाहिजे, नाही का? हे ज्ञान, मग त्याला इच्छा राहत नाही. सत्ता, संपत्ती, मान, मोठेपण, अहंकार, त्याला इच्छा राहत नाही. आणि म्हणून माझी आत्मसाक्षात्कारी सरी अहंकाराची वारी, अहंकार रूपी अवधारी द्वैतच आहे. विचार करता जर समजा आपण पाहिलं, तुम्ही कल्पना करा, स्वप्नामध्ये आपण पाहिलं घरदार, माणसं दिसली, असंख्य घरं दिसली, गावं दिसली, नद्या, नाले, ओढे दिसली. आता स्वप्नामध्ये आपण जी माणसं पाहिली, घरं पाहिली, पशु पक्षी पाहिले, झाडं झुडपं पाहिली, ती झाडं कोणी लावली, ती घरं कोणी बांधली? विचार करा. कोणी बांधली, कधी बांधली? त्याला दगड, विटा, माती, चुना, सिमेंट, स्टील आणलं कुठून? घरं तर दिसतात, गावं तर दिसतात स्वप्नामध्ये. मग ही तयार जी झाली, आपल्याला माणसं आपल्याला दिसतात, ही आली कुठून, नाही का? मग आपण स्वप्नामध्ये ते पदार्थ पाहिले, त्यांची उत्पत्ती खरोखर झाली का भ्रमाने आपल्याला दिसले? मी विचारतो, काय खरोखर आपल्या अंतःकरणामध्ये हे जे जग दिसलं, माणसं दिसली, पशुपक्षी दिसली, घरं दिसली, यांची उत्पत्ती खरी झाली का ते आपल्याला भ्रमाने दिसले? काय आहे? काय आहे? भ्रमाने दिसली, यांची उत्पत्ती नाही. आपण सुषुप्तीत आपल्या स्वस्वरूपामध्ये आनंदाने पडलो होतो, स्वरूपामध्ये आनंदाने विराजमान होतो, आनंद स्वरूपाचा आनंद आपण भोगत होतो. परंतु स्वप्न निर्माण झालं, 10 लाख रुपये मिळाले, स्वप्नामध्ये खूप आनंद, सगळं कुटुंब स्वप्नामध्ये आनंदी आनंद झाला. परंतु थोड्याच वेळात काय झालं? चोर आले, चोरांनी ते 10 लाख रुपये नेले, सगळ्यांना मरणाचं मारलं, सगळ्यांनी मार खाल्ला. मग आता 10 लाख रुपयाचं मिळाल्याचा आनंद आणि चोरी झाली, मार खाल्ला, त्याचं दुःख, यातलं सुख खरं का दुःख खरं? सांगा आता. 10 लाख रुपये मिळाल्याचा आनंद, तो आनंद खरा का चोराकडून खूप मार खाल्ला हे दुःख खरं? काय आहे? काय खरं आहे यातलं? काय खरं आहे? तर आनंदही खरा नाही आणि दुःखही खरं नाही, सुखही खरं नाही, दुःखही खरं नाही, सगळंच खोटं आहे. आणि स्वप्न संपलं, आपण जागं झालो, आणि मग काय शिल्लक राहिलं? तिथली घरं कुठं गेली? तिथं मातीचं स्वप्न संपलं, घरं पडून गेली, झाडं झुडपं नष्ट झाली. आहे का मातीचं कण तिथं? काहीच नाही. तसंच हे जगाची उत्पत्ती झाली भ्रमाने, जगाची उत्पत्ती भ्रमाने झाली. आणि म्हणून हे ज्ञान ज्याला पेलवतं त्याला अधिकारी म्हणतात. म्हणून हे काम बुद्धिमंताचं म्हणण्यापेक्षा, शहाण्याचं म्हणण्यापेक्षा पवित्र अंतःकरणाचं हे काम आहे, नाही का? म्हणून आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण कुणामुळे आहोत किंवा कशामुळे आहोत? आपण कुणामुळे आपण जिवंत आहोत आणि कुणामुळे आपण व्यवहार करतो? या प्रश्नाचं आपलं उत्तर शोधायचं आहे. आपण कुणामुळे आहोत, कुणामुळे, कशामुळे आपण जिवंत आहोत आणि कुणामुळे आपण व्यवहार करतो? हे 3 प्रश्न मी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. याचं उत्तर आपण शोधायचं आहे. आणि अद्वैतच जगामध्ये आहे. हे अद्वैत आहे हे कळणं, याला ज्ञान म्हणतात. अनेक आणि अद्वैत नाही तर अनेकत्व आहे. अनेकत्व हे अज्ञान आहे, ही माया आहे. म्हणून हे द्वैत आहे. अनेक आहे ते द्वैत आहे, ती माया आहे, ते खोटं आहे. आणि एकच एक तत्व ह्या जगामध्ये आहे, ते ज्ञान आहे, ते सत्य आहे.
म्हणून आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे, असत्याकडून सत्याकडे जायचं आहे, अनेकाकडून एकाकडे जायचं आहे. आता हे कसं, एकच चिखलाचा गोळा आहे, घमिलोभर चिखल आहे, कल्पना करा. त्या चिखलाचा गाय केला, बैल केला, हत्ती केला, घोडा केला. आधी एकच चिखल होता, परंतु त्या चिखलापासून गाय केला, घोडा, एकच चिखल होता, चिखलापासून अनेक प्राणी तयार झाले. पहिलं एकच तत्व होतं, आता असंख्य निर्माण झाले. मग आता पहिलं एकच होतं चिखल, अद्वैत म्हणायचं. त्यापासून अनेक प्राणी तयार झाले, त्याला अनेकत्व, त्याला द्वैत म्हणायचं. आणि मग आता अद्वैत खरं का द्वैत खरं, एकत्व खरं का अनेकत्व खरं, नाही का. आणि म्हणून कसं आहे, द्वैत जरी दिसलं तरी ते सत्य नाही, ते भ्रामक आहे. अनेकत्व जरी दिसलं तरी ते सत्य नाही, ते भ्रामक आहे, ते अज्ञान आहे. कशावर म्हणाल तर ते हत्ती, घोडे, बैल सगळे एकत्र करा, चिखलाचा गोळा करा, अनेकत्व गेलं, एकत्व राहिलं, नाही का. हे कुठं जातं, विचार करा. आता हे कुठं जातं, हे गाय बैल हत्ती कुठं गेले, आले कुठून, चिखलातून आले. कुठून आले, आणि त्यांचा लय कुठं झाला, चिखलातच झाला. तशा प्रकारे हे जग कुठून निर्माण झालं, किंवा लाटा कुठून निर्माण झाल्या, समुद्रापासून निर्माण झाल्या. त्या लाटांचा लय कुठं झाला, समुद्रामध्ये झाला. मग तसं या जगाची उत्पत्ती कुठून झाली, ब्रह्मापासून झाली. हे जग कशावर जगलं, ब्रह्मावर जगलं. आणि ह्या जगाचा लय कशामध्ये झाला, एका ब्रह्मामध्ये झाला. मग आधी ब्रह्म एक, आधी ब्रह्म एकले, आधी ब्रह्म एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजा पोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती सुमने फले, आधी बीज एकले, आधी बीज एकले, आधी ब्रह्म एकले, अंती ब्रह्म एकले. सगळं तिला ब्रह्म एकटं. एकापासून आपल्याला एकापासून अनेकात जातो, परंतु त्या अनेकातून सुटून आपलं पुन्हा एकाकडे येता आलं पाहिजे, नाही का. आणि आपलं स्वरूप मी ब्रह्मच आहे, हे आपल्याला चिंतनातून पक्क करायचं आहे, दृढ करायचं आहे. आणि मग आपला मोह कशाचा, ज्याचा मोह आहे ते सत्य आहे का खोटे, ज्याचा मोह आहे, स्वप्नातली बायको, स्वप्नातली संपत्ती, स्वप्नातला बंगला, खरं का खोटं, खोटं. मग तसं जागृतीतलं सुद्धा खोटं आहे. याला निश्चय करणं, याला ज्ञान म्हणतात, नाही का. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, अद्वैताकडे आपल्याला जायचं आहे, नाही का. मग आता जे 3 प्रश्न सांगितले, या 3 प्रश्नाचे उत्तर आपण काय करणं, आपल्या बुद्धीमध्ये निर्माण करणं, याला ज्ञानाची वाटचाल म्हणतात.